अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात शेंगदाणा लाडू बनवायला. इथे आधी सर्वप्रथम गॅस चालू करायचा आणि गॅसवरती इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे मस्त आपण खरपूस भाजून घेऊयात. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे आहे. तव्यावरती ते बसत नाही, त्यामुळे 2 बॅच करते. मीडियम गॅसवरती आपले शेंगदाणे दोन्ही साईडनी मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणा आणि गुळाचे लाडू म्हटलं की हे पौष्टिक असतात, आणि हो, ते खरंच खूप पौष्टिक असतात. लहान मुलांना दिले तर अतिउत्तम. आणि गूळ आणि शेंगदाणा आरोग्यासाठी दोन्हीही चांगले असतात. हे बघा, शेंगदाणे आपले इथे मस्त खरपूस भाजले आहे. ते आता एका ताटात काढून घेऊयात. इथे शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आणि 2 वाट्या गूळ हा कापून घ्यायचा. आता सर्वप्रथम आपण शेंगदाण्याची साल टरफलं जी काढून घेतली होती ना, ती शेंगदाणे आता मिक्सरमध्ये मीडियममध्ये बारीक करून घेऊयात. जास्त बारीकही नाही करायची. हे बघा, असे 50% बारीक करायचे. हे बघा, इथे मी सर्व शेंगदाणे बारीक करून घेतले आहे. हे बघा, असे काही ठोसरच आहे. त्यामध्ये आता जो 2 वाट्या गूळ कापून घेतला होता ना, तो टाकायचा आणि हाताने सर्व असे शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून घ्यायचं. गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू हे एकदम पौष्टिक असतात. आता गूळ आणि शेंगदाणे सर्व मिक्स करून घेऊया तिथे आपण. आता हे मिक्स झालं की ते परत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. म्हणजे काय होईल, गूळ हा शेंगदाण्याला पूर्ण लागत. हे बघा, असं बारीक करून घ्यायचं एकदम. हे बघा, चिटकतं की नाही, लाडू होईल की नाही पाहूयात. हे बघा, होईल आपला लाडू. आता सगळं बारीक करून घेतलं. आता यामध्ये मी काही काजू घेतले. तुमच्या घरी जे ड्राय फ्रूट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची. हे बघा, आता ही पेस्ट काजूची सर्व मिक्स करून घेऊयात. आता इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी 2 वाट्या गूळ घेतला होता. आता काजू सर्व यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही काजू घेऊ शकतात, बदामही घेऊ शकतात. हे बघा, आता लाडू करायला चालू करूयात. हे बघा, किती मस्त लाडू बांधतोय आपल्या याचा. म्हणजे आपल्या शेंगदाण्याला गूळ एकदम करेक्ट मापावरती झाला आहे. जर असा गोल लाडू झाला नाही तर समजून जायचं आपल्या शेंगदाण्याला गूळ कमी पडला. पण इथे आपला लाडू एकदम परफेक्ट झाला आहे, म्हणजे आपलं माप हे करेक्ट आहे. हे बघा, आता असे लाडू करून घ्यायचे मस्त. हे बघा, किती मस्त गोल लाडू दिसतो की नाही. अशा पद्धतीने तयार आहे आपले शेंगदाणा आणि गुळाचे लाडू. तुम्ही पण तुमच्या घरी असे लाडू नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचे लाडू कसे झाले तृप्ताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा दुसऱ्या रेसिपी बघण्यासाठीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.